नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या श्रीफ्लिक्स यूट्यूब चॅनलवरती. मित्रांनो, नीट 2024 म्हणजेच आता जे पेपर तुमचं झालेलं आहे नीटचं, ते म्हणजे त्याचा रिझल्ट तुम्हाला 4 जूनला पाहायला भेटलेला आहे, जे की 8 दिवसाआधी तुम्हाला रिझल्ट म्हणजे पब्लिश झाला होता साईटवर 4 जूनला. तर मित्रांनो, काहीतरी घोटाळा झालेला आहे. हा प्रकरणी गुन्हा दाखल केला होता NTAवर. तर मित्रांनो, याबाबत एक मोठी न्यूज आलेली आहे पुढे. आता ते काय न्यूज आहे आपण बघू. आता आपण खाली बघायचे आहे. खूप महत्त्वाची न्यूज आहे मित्रांनो. तुम्हाला बघून घ्यायचं आहे आणि चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. तर बघू शकता मित्रांनो, नीट परीक्षा च्या निकालात गडबड झाल्याचा आरोप करण्यात आला होता. या प्रकरणी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आल्या होत्या. या याचिकेत 1563 परीक्षार्थींना ग्रेस मार्क देण्याच्या प्रकारालाही आव्हान देण्यात आलं होतं. तसेच ही परीक्षा रद्द करण्याची मागणी यावेळी करण्यात आली होती. नीटच्या परीक्षेत एकूण 67 विद्यार्थ्यांनी टॉप केलं आहे. या परीक्षेत गडबड झाल्याचा आरोप करत शेकडो विद्यार्थ्यांनी दिल्ली आणि महाराष्ट्रात जोरदार आंदोलन केलं होतं. ही परीक्षा रद्द करण्याची आणि या प्रकरणी चौकशी करण्याची मागणी या विद्यार्थ्यांनी केली होती. तर मित्रांनो, तुम्ही इथं बघू शकता जे की तुमचं नीट जे निकालात गडबड झाल्याचा आरोप केला होता आणि 1563 विद्यार्थ्यांना ग्रेस मार्क देण्यात आले होते. तर आणि हेच नाही का, 67 विद्यार्थ्यांनी टॉप केलं होतं एकाच सेंटरवरून. तर हे मित्रांनो, असं गुन्हा दाखल केला होता NTAवर. तर आपण खाली बघू शकतो, OMR शीट फाडली. नीट UG 2024चा निकाल 4 जून रोजी लागला होता. अनेक विद्यार्थ्यांना हा निकाल ऑनलाईन दिसत नव्हता. काही विद्यार्थ्यांना अत्यंत कमी मार्क्स मिळाले होते. OMR शीटच्या नुसार जेवढे मार्क्स मिळायला हवेत तेवढे मिळाले नव्हते. या परीक्षेत 67 विद्यार्थी टॉपला आले होते. OMR शीट फाडला गेल्याचा आरोप केला जात होता. म्हणजे मित्रांनो, इथे 2000 नीटचा जो पेपर आहे 4 जूनला लागला होता, ते तुम्हाला माहीतच आहे. अनेक विद्यार्थ्यांना हा निकाल ऑनलाईन दिसत नव्हता. काही विद्यार्थ्यांना अत्यंत कमी मार्क मिळाले होते आणि तुम्ही इथे खाली अजून बघू शकता. OMR शीट फाडला गेलेला आरोपही केला होता. नीट परीक्षेत घोटाळ्यावर लखनौमधील UP आयुषी पटेलने प्रक्रिया व्यक्त केली होती. 4 जून रोजी माझा निकाल दिसत नव्हता. त्यानंतर मी NTAला मेल केला. त्यावेळी OMR शीट फाडलं गेल्याचं सांगितलं गेलं. पण या शीटचा फोटो स्पष्टपणे दिसत होता. ही OMR शीट जाणून-बुजून फाडला गेला दिसत होतं, असं आयुषी म्हणाली. तर NTAची प्रक्रिया काय आहे? दुसरीकडे NTAने परीक्षेत कोणत्याही प्रकारची गडबड झाली नसल्यानं म्हटलं आहे. काही परीक्षा केंद्रावरील लॉस ऑफ टाईममुळे काही विद्यार्थ्यांना ग्रेस मार्क देण्यात आले, असंही अनेकांनी स्पष्ट केलं आहे. NTAने स्पष्ट केलं आहे. शिक्षण मंत्रालयाकडून 1500हून अधिक परीक्षार्थींना ग्रेस मार्क देण्याचा प्रकरणाची चौकशी करण्यासाठी 4 सदस्यीय समिती स्थापना केल्याची माहिती NTAने शनिवारीच दिली होती. तर तुम्ही मित्रांनो, ही न्यूज होती. तुम्ही बघू शकता की आता अजून काही न्यूज आलेलं नाही की जे तुमचे रिनीट वगैरे होणार आहे. ह्याचं काही अजून आलेलं न्यूज नाही आहे. तर तुम्हाला हे या चॅनलवर अपडेट राहायचं आहे मित्रांनो. मी तुम्हाला छोटी-छोटी माहिती सांगत राहणार. तुम्हाला चॅनल सबस्क्राईब करून ठेवायचं आहे. धन्यवाद.